मारुती स्तोत्र व रामरक्षा स्तोत्र सांघिक पठणातून विद्यार्थ्यांमध्ये संस्काराची रुजवण. अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक व समाज सहाय्यक संस्था नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने मारुती स्तोत्र व रामरक्षा स्तोत्र सांघिक पठण शालेय स्पर्धा 2026 या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांमध्ये धार्मिक संस्कार, आत्मविश्वास, शिस्त, एकाग्रता आणि भारतीय संस्कृतीविषयी अभिमान निर्माण व्हावा या उद्देशाने या शालेय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सामूहिकरित्या मारुती स्तोत्र, रामरक्षा स्तोत्राचे पठण करताना विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृतीतील प्रार्थना, स्तोत्र पठण आणि संस्कार परंपरेची ओळख होणार आहे. या स्पर्धेत विविध शाळांमधील विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी होणार असून विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे परिसरात भक्तिमय आणि संस्कारमय वातावरण निर्माण होणार आहे. सामूहिक पठणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये एकात्मता, शिस्त आणि संघभावना विकसित होण्यास निश्चितच मदत होणार आहे. अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक व समाज सहाय्यक संस्था नाशिक यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे पालक, शिक्षक, समाजातील विविध स्तरातून स्वागत होत असून अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे. संस्कारक्षम विद्यार्थी घडवणे, संस्कृतीची परंपरा पुढे नेणे आणि समाजात सद्भावना निर्माण करणे हा या उपक्रमाचा प्रमुख संदेश आहे. ही थोडक्यात रक्षा करणाराच एक विषय आहे की शरीरावरती प्रत्येक ठिकाणी त्या देवतेचं अधिष्ठान घेणं आणि आपलं जीवन हे उत्तमात उत्तम रामाप्रमाणे एक चांगल्या स्वरूपाचं आपल्याला जगता यावं ह्यासाठी देखील या गोष्टी आहेत. ह्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी लक्षात घ्यायचं आहे की ही गोष्ट जशी आपण ह्या स्पर्धेपुरती ठेवली आहे तशी तेवढी स्पर्धेपुरती न ठेवता ही कायमस्वरूपी शाळेमध्ये कशा स्वरूपाने होत राहील याची देखील आपण काळजी घ्यायची आहे. आणि दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही स्पर्धा आहे. ह्या स्पर्धेचं नियोजन आणि आयोजन ज्या पद्धतीने झालंय त्यात कोणीही असं विचार करून आपण स्टेजवरती यायचं नाहीये की मला खूप काही चांगलं येतंय आणि मला खूप काही खराब होतंय, अशा कुठलीही भावना ही न ठेवता उत्तम पद्धतीने स्टेजवरती आपल्याला जे चांगलं येतंय ते आपण देण्याचा प्रयत्न करा. त्यातून आपल्या शाळेला आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांना निश्चितच आनंद होईल आणि अभिमानही वाटेल. धन्यवाद. आत्ता आपण स्पर्धेची सुरुवात 2 मिनिटात करतो आहोत, 1 मिनिटात. स्पर्धेमध्ये जे संघ पहिल्यांदा आले होते त्यांचे नावं आपण तिथे रजिस्टर केले. त्या पद्धतीने आपण जो पहिला संघ आला त्यांनी सुरुवात करायची. आपले परीक्षक आहेत ते नाव त्यांचं जाहीर करतील, त्या संघाने वरती यायचं. त्यांच्याबरोबर शिक्षक असेल तर शिक्षकांनी वरती यावं. आपलं पाठांतर, आपलं जे स्तोत्र पठण झाल्यानंतर लगेचच आपण 11 विद्यार्थ्यांचे सर्टिफिकेट्स शिक्षकांच्या हातात देणार आहोत. ज्या योगी त्यांच्या आपण विद्यार्थ्यांचे काही शाळांनी असं सांगितलं की 1-2 विद्यार्थी बदल वगैरे होतोय, तर आपण त्या सर्टिफिकेट्सवर जे आहे प्रमाणपत्र त्याच्यावर विद्यार्थ्यांची नावं टाकलेली आहे. तर शिक्षकांनी जे उपस्थित विद्यार्थी आहे त्यांची नावं टाकून सन्मानपूर्वक त्या विद्यार्थ्यांना ते स्पर्धेत सहभागी झाल्याचं प्रमाणपत्र द्यायचं आहे. मी परीक्षकांना, सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की आपण खालती असं नसतं व्हावं. आपण स्पर्धा सुरू करूया. धन्यवाद. लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक.